लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा. विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत. हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत. सावरकर नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. गेल्या वर्षामध्ये आमच्या घरामध्ये दोन दुःखद घटना घडल्या. एक म्हणजे माझे वडील आकस्मिकपणे त्या आजारपणामुळे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि आमच्या आत्या म्हणजे भारतीताई लाड ह्या सुद्धा अचानकपणे त्यांचं निधन झालं. ह्या दोन्ही घटनांमुळे आमचं कुटुंब खऱ्या अर्थाने ह्या मागच्या वर्षामध्ये फार मोठ्या मानसिक दबाव आणि तणावाच्या अंडर होतं. माझं असं नाही की मी सीझनल नेता नाही आहे, म्हणजे आज इलेक्शन आली आहे म्हणून मी कुठंतरी आज लोकांना येऊन भेटतोय आणि इलेक्शन संपली की परत मी 4-5 वर्ष गायब असतो, ह्यातला प्रकार नाही. हिंगणगाव बुद्रुक गणातून पंचायत समितीसाठी जितेश भैया कदम यांची उमेदवारी. हिंगणगाव बुद्रुक गणातून काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार जितेश भैया कदम यांनी पंचायत समितीसाठी उमेदवारी केली आहे. घर टू घर प्रचार दौऱ्यावर असताना भिगवडी बुद्रुक तालुका कडेगाव येथे त्यांनी लोकन्यूज मराठीला खास मुलाखत दिली. यावेळी बोलताना जितेश भैया कदम म्हणाले की खरं तर माझी उमेदवारी भाळवणी गटातून व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी मला जबाबदारी देईल त्या ठिकाणी मी निष्ठेने उमेदवारी करणार आहे. यावेळी ते भावनिक होत हिंगणगाव बुद्रुक गणातील मतदारांना उद्देशून आपली भूमिका मांडली. मतदारांचा विश्वास, कार्यकर्त्यांची साथ आणि पक्षाची निष्ठा हीच आपली खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. लोकन्यूज मराठीसाठी विशेष रिपोर्ट. गटातून आपण जिल्हा परिषद अर्ज करणार होता, अचानक असं काय झालं की आपण या गटातून म्हणजे खरं तर अर्ज मी करणार नव्हतो, कार्यकर्त्यांची मागणी होती की मी अर्ज करावा आणि इथं सुद्धा मी जे लढतोय हे आमच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवर मी इथं त्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे. शेवटी पक्ष आदेश हा माझ्यासाठी अंतिम आदेश आहे. जो पक्ष मला सांगेल की इथं तुम्हाला जाऊन लढायचं आहे तिथं जाऊन लढण्याची तयारी माझी कायम असते. आता आपल्याला कसा प्रतिसाद आहे आपण या गटातून आपण उमेदवारी करताय? शेवटी कार्यकर्त्यांची उमेदवारी जेव्हा असते तेव्हा तुम्हाला साहजिकपणे प्रतिसाद हा चांगला असतो, पण शेवटी प्रत्येक निवडणूक ही निवडणुकीच्या प्रमाणे करावी लागते. त्या अनुषंगाने मी आता या मतदारसंघामध्ये जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत जेवढं मला पोचता येईल तेवढं पोचण्याचं माझं काम चालू आहे. आपण आता उमेदवारी पंचायत समितीसाठी करताय, आपण आपल्यासमोर बी बलाढ्य उमेदवार उभा आहे, काय वाटते आपल्याला? शेवटी बघा, जनतेचा आशीर्वाद हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आपण लोकशाहीमध्ये राहतो, लोकशाहीमध्ये जोपर्यंत जनता आपल्यासोबत आहे तोपर्यंत कुठल्या गोष्टीची चिंता आपण करायची नसते. मी हे सांगू शकेन की कधीही बघताना जनतेने उमेदवार बघावे आणि उमेदवार बघताना त्यांचं एकंदरीत काम आत्तापर्यंत कसं राहिलेलं आहे याच्या आधीसुद्धा जे आमचे उमेदवार माझ्यापुढं उभे आहेत त्यांना एकदा लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्याने एका पदावर सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं आहे. शेवटी लोकांना जर समाधान असेल तर लोक त्यांना परत निवडून देतील, नसेल तर त्या ठिकाणी ते निश्चितपणे माझा विचार करतील. आपण विजय झाल्यानंतर आपली पहिली काय असणार, पहिलं आपलं काम काय असणार आहे? नाही, एक काम आपण सांगू शकत नाही. शेवटी हे जे काम आहे विस्तारित काम आहे, याच्यामध्ये अनेक अंग आहेत. त्या प्रत्येक अंगावर काम करण्याची माझी भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये तसं बघायला गेलं तर शालेय शिक्षणाचा जो विषय हा आता महत्त्वाचा आहे. आज शाळांची परिस्थिती, जरी आपण मॉडर्न स्कूल योजना राबवली असेल, स्कूल चांगल्या झाल्यात पण इंटरनली त्या चांगल्या करणं हा एक महत्त्वाचा अजेंडा आहे. येणाऱ्या काळामध्ये आरोग्य विषय सुद्धा, तुम्ही आज जर बघितलं PHC आपल्या इथं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, पण त्या PHC मधली इंटरनल जी सुधारणा आहे म्हणजे सिस्टीम सुधारणा म्हणतात ज्याला, ते आपल्याला करावं लागणार आहे. आणि खऱ्या अर्थानं पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक लोकांना, सर्वसामान्यांना खऱ्या अर्थानं लाभ मिळत असतो. पण काही काळाआधी आपण बघतोय की 5 वर्षानंतर परत 3 वर्ष अशी गेलेली आहेत, लोकांना लाभ मिळू नाही शकलेला आहे. तर हा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल ते पोहोचवण्याचा माझा 100% प्रयत्न असणार आहे. रस्ते आता जर बघितले तर बऱ्यापैकी रस्ते जरा बऱ्यापैकी नाहीत आता या मतदारसंघात, काय करणार आपण? आमच्या इथून आता रस्ते नाहीत असं म्हणता येणार नाही. आमच्या इथं हायवे गेलेले आहेत आता, म्हणजे शक्तीपीठ महामार्ग सुद्धा जो तुम्ही बघताय तो सुद्धा या मतदारसंघामधूनच चाललाय. निवरीपासून ते फार खालीपर्यंत तुम्ही रूट नवीन बघितला तर बरोबर आमच्या मतदारसंघाच्या मधून तो जातोय. आणि इंटरनल रोड सुधारणा सुद्धा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण दुर्दैवाने आज आमचं सरकार नसल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की दुजाभापणा हा केला जातो.
ह्याच्या आधीच्या काळामध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून तुम्ही कधी असं बघितलं नसेल की इतर पक्षातल्या नेत्यांबाबतीमध्ये दुजाभावपणा केला गेला. पण दुर्दैवाने ती परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आज दुर्दैवाने तो दुजाभावपणा केल्यामुळे कुठंतरी काही गोष्टी जरा कमी जास्त होतात. पण तरीसुद्धा डॉक्टर विश्वजित कदम साहेब जे आमदार म्हणून या ठिकाणी काम करतात ते त्यांच्या ताकदीवर चांगल्या पद्धतीने काम करून रस्ते आणि इतर कामं सुद्धा खेचून आणतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण काय प्रयत्न करताय काय? नाही, आता कसं आहे की महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये आता बचत गट बऱ्यापैकी सक्रिय आहेतच आणि अनेक शासनाच्या योजना आहेत. पण त्या योजनांमध्ये आजच्या परिस्थितीत तुम्ही बघितलं तर मधल्या काळामध्ये खूप लोक ब्रोकर झालेली आहेत. ती लोक त्याच्यामध्ये कुठंतर काहीतरी स्वतःची पोळी भाजू पाहतात. येणाऱ्या काळामध्ये आमचा मुख्य अजेंडा हाच असेल की ही सगळी मंडळी बाजूला करून थेट महिलांपर्यंत तो न्याय पोचावा. काय संधी आपल्या मतदारसंघासाठी काय बोला? मी एवढंच सांगू शकेन की मी निश्चितपणे आजपर्यंत जे 15 वर्षे या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे हे लोकांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मी स्वतः एक उच्च शिक्षित उमेदवार आहे. स्वतः MBBS पूर्ण केलं आहे. मी डॉक्टर आहे. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD पूर्ण केलेलं आहे. म्हणजे मी बारीक गोष्टींची जाण आहे. सर्वसामान्यांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आजपर्यंत मी लोकांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी झालेलो आहे. माझं असं नाही की मी सीझनल नेता नाही आहे. म्हणजे आज इलेक्शन आली आहे म्हणून मी कुठंतरी आज लोकांना येऊन भेटतोय आणि इलेक्शन संपली की परत मी 4-5 वर्ष गायब असतो, ह्यातला प्रकार नाही. आमच्या घरामध्ये ह्या गेल्या वर्षामध्ये आमच्या घरामध्ये 2 दुःखद घटना घडल्या. एक म्हणजे माझे वडील आकस्मिकपणे त्या आजारपणामुळे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि आमच्या आत्या म्हणजे भारतीताई लाड त्यासुद्धा अचानकपणे त्यांचं निधन झालं. ह्या दोन्ही घटनांमुळे आमचं कुटुंब खऱ्या अर्थानं ह्या मागच्या वर्षामध्ये फार मोठ्या मानसिक दबाव आणि तणावाच्या अंडर होतं. खरं त्यामुळं मला सुद्धा असं ह्या वर्षामध्ये फार ज्या प्रमाणात मी आधी तुम्हाला दिसायचो मधल्या काळात जरा माझी मनस्थिती नव्हती. पण लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव खऱ्या अर्थाने मी परत एकदा आता जोमाने काम करायला सुरुवात केलेली. आणि जो जितेश कदम 2014 पासून ते पार तुम्हाला 2021, 22, 23 पर्यंत दिसला तो नंतरच्या काळामध्ये सुद्धा आता तुम्हाला दिसून येईल.